तुमच्या कुळात एक शिवजी कासार नावाचा भक्त जन्माला आला. त्याचं नाव होतं शिवजी कासार. किती पुण्यवान गुरुजी. तुकोबरायचा श्रोता होता. तुकोबरायची कीर्तन ऐकायला भेटायची वकील साहेब त्या शिवजी कासाराला. काय पुण्यवान असेल, किती पुण्यवान. माधव बाबा सांगायचे चरित्र. माझ्याकडे 42 पानाचं रजिस्टर, 180 42 चुकून बोललो. गुरुवर्य माधव बाबांचं मी शरीरानं जरी पाहिले नसतील तर ग्रंथाच्या रूपानं मूर्तिमंत माधव बाबा पाहिले. मूर्तिमंत माधव बाबा पाहिले. होते का मोबाईल वकील साहेब? होतं का इंटरनेट? कशाचं कम्प्युटर? भारतातल्या एकाही सोनाराला भाराचं गणित आलं नसतं. भारत देशातला मुटकुळे साहेब एकाही सोनाराला डोकं लावता नसतं आलं. 26,666 तोळे, 8 मासे, याचा एक भार गुणिले 8, 21 क्विंटल, 78 किलो, 44 तोळे, 8 भार. गाथा नवनीतात. आणि हे गणित वाघजाळीत लिहिलं. इथं लिहिलं, इथं या गावात लिहिलं. ते वैकुंठवासी माधव महाराज मगरांनी, पुराणातला बादशाह. शिवजी कासार नावाचे वारकरी या ईदभर पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवसाय बांगड्यांचा होता. हा कंकना भयो स्पर्शाती कामिनी मातृत्वाती जायते स्थितः. महाराष्ट्रातल्या 3 शास्त्रीपैकी एका शास्त्रीचं वाक्य जगन्नाथांना पवार म्हणायचे. कासार हा कंकण भरत असताना समोरच्या स्त्रीला हाताला स्पर्श केल्याच्या नंतर जिने लहानपणी तोंडात घास घातलाय, वात्सल्य, त्या अवस्थेत त्या हाताला समजतो, त्याचं नाव कासार. जगन्नाथांना म्हणायचे, जगन्नाथांना पवार म्हणायचे. काय विद्वान लोक होऊन गेले हो महाराष्ट्राला. आपले नशीब फुटके हे आपल्या आधी येऊन गेले. आता पाहिजे होते बाळ्यानं तर उड्या छानल्या असते ते ऐकू ऐकू. महाराज अण्णांचे पाठ सुरू झाल्या. हा सगळ्यांना पुस्तकं बंद केली. ते अण्णांचे पाठ असायचे. कोणाला म्हणतात तुकाराम महाराज महामुनी. महाराष्ट्राचं नाव काशी विद्यापीठात जर कोणी कोरलं असेल तर फक्त तुकाराम महाराज महामुनी. नाशिक जिल्ह्यातला साधू. कोणाला म्हणायचं प्रल्हाद शास्त्री. किती पुण्यवान आहेत मराठवाड्यातले लोक. पुरेपूर मार्कानं पास झालेले शास्त्री या मराठवाड्यात जन्माला आले. प्रल्हाद शास्त्री दैठणकर पुण्यवान आहेत. आपण पुण्यवान. आणि महाराज या लोकांनी माधवबाबांचं वर्णन करावा. आणि त्या परिसरातले तुम्ही लोक आहेत राजे हो. तुम्ही परिसाच्या सानिध्यातले लोक आहेत. परिसाच्या इतकी मोठी होती माधव बाबा. निष्ठावंत वारकरी शिवजी कासार. निष्ठावंत वारकरी. सोनबा ठाकूर नावाचे मृदंगाचार्य होते बुवा. तुकोबरायच्या कीर्तनात पक्वाद वाजवायला सोनबा ठाकराशिवाय कोणी पक्वाद वाजिल नाही. मृदंगाचार्य सोनबा ठाकूर तुकोबरायच्या कीर्तनात पक्वाद वाजवायला गुरुजी. विचारलं शिवजी आपल्याकडे पुण्य काय? वाक्य किती दमदार असतात लोकांचे. शिवजी कासाराच्या तोंडातून वाक्य पडलं. सोनबा ठाकराला ठाकूर बुवा सौभाग्याचा चुडा भरीत असताना प्रत्येक स्त्रीच्या हाताला हात लावल्यावर माय म्हणतो हे पुण्य आहे पठ्ठीच्या माग. सौभाग्याचा चुडा भरत असताना त्या परस्त्रीला माय म्हणतोय हे पुण्य आहे पठ्ठ्याच्या पाठीमाग. हे पुण्य आहे. आणि या पुण्याला जर कळस कोणता असेल, झालर कोणती असेल, याच्यातला गोडवा कोणता असेल पंढरी बुवा तर तुकोबरायचा स्रोत आहे.
तुकोबारायचा स्रोत आहे. योगाला कर्मनो गहनो गती. मुलाला ताप आला वकील साहेब, आणि मुलगा तापात गेला. शिवजी कासाराचा मृत्यू पावला. विकास मुलगा शिवजी कासारांचा मुलगा मृत्यू पावला. शिवजी कासारांची पत्नी सात्विक होती. महिपती महाराज सांगतात, मी नाही, मी कोणाचंही ऐकून कधीच सांगणार नाही, मुळीच नाही. मी फक्त 6 श्लोकाचं सांगतो. लक्ष्मण बाबा त्याच्यात 1 नंबरचं महाराष्ट्रात जर पेरीत असेल तर माधव बाबांचं 1 नंबरला आणि 2 नंबरला रंगनाथ गुरुजींचं. हा, मग माझ्या वाचनात अजून 4 लोक आहेत सरकटे बुवा. पुन्हा 7व्याचं कधीच ऐकून सांगितलं नाही आणि सांगणार नाही, बाकी वाचूनच सांगेल. 350 ग्रंथ केले महिपती बुवानी, 350 ग्रंथ. सात्विक सदाचारी पुण्यशील पत्नी, पण शेजारणीनं कानात औषध टाकलं. भजनापायी तुझ्या नवऱ्याला डोकं नाही, त्या तुकारामांच्या नादी लागलाय. काही कळतं का तुझ्या नवऱ्याला? काही संसाराचं हित नाही. उद्विग्नता कशी येत असती वकील साहेब माहिती आहे का? चाडी गोड असती. अजून बी लक्षात ठेवा, चाडी गोड असती. चांगलं वाक्य कळायला 2 दिवस आगावं लागतात मुटकुळे साहेब, पण निंदा ही एका सेकंदात येत असती. काही वेळात निंदा पोचत असती. बाईला सर्वात मोठं दुःख आहे, पोटचा गोळा गेलाय, आणि त्या दुःखात शेजारणीनं सांगितलं, काही नवऱ्याचं संसारावर प्रेम आहे का? म्हणून प्रकाशरावजी बीडकर त्या बाईला इतकं दुःख झालं आणि दुःखाच्या भरात एकच काम केलं, मेलेलं पोरग खांद्यावर टाकलं. ती माऊली चालत 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 तिच्या पावलाला डोळ्यातून पाण्याचे थेंब पडत असते. पोटचा गोळा गेलाय तिचा. आणि मालक तुकोबारायच्या कीर्तनात बसलेले. बाई तिकून लेकरू खांद्यावर घेऊन येते. मर्यादा मोडली नाही त्या बाईनं. ती बाई तुकोबारायच्या पुढे आली नाही. जिथं बायका बसल्या होत्या त्याच बायकात खांद्यावरलं लेकरू खाली टेकलं. ओरडली नाही, खाली मान घातली, आणि डोळ्यातलं पाणी त्या लेकराच्या अंगावर पडत होतं. शेजारणीने विचारलं, बाई का रडता? गेलंय लेकरू माझं, माझं बाळ गेलंय ग, याच्याकरता रडते. शेजारणीने विचारलं, बाई मेलेलं लेकरू इथं आणलं कशाला? बाई, ज्याच्यापासून मला प्राप्त झालंय त्याचे बाबा कीर्तन ऐकत आहेत, त्याच्या बाबाला दाखवायचंय ग. वासरू गेले, माझं गेले वासरू. महाराज शेजारणीला सांगत असताना तुकोबारायला कळत नसतं रे. विठ्ठल विठ्ठल भजन चालू होतं दिगंबर बुवा, आणि विठ्ठल विठ्ठल भजन चालू असताना हात जोडले, अंतःकरणातून हाक मारली, देवा, एका निष्ठावंत वारकऱ्याच्या मुलाचं प्रेत जर माझ्या कीर्तनात पडत असेल तर माझी वाणी कलंकित आहे का रे देवा? माझी वाणी अपवित्र आहे का? आई रडत असताना अचानक लेकरानं उठाव वकील साहेब, आणि आईच्या डोळ्यातलं पाणी पुसाव. माय, तू का रडते ग? आई, तू कशा करता रडते? काय वाणीतला दर्जा आहे महाराज. यम हाय हाय करीत होता, यम बोंबलत होता. आपल्या पदाला काही किंमत आहे का? आपल्या अधिकाराला काही किंमत आहे का? आपल्या वजनाला काही किंमत आहे का? ही ताकद ह्या वारकरी संप्रदायातल्या लोकांची आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार, 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 काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार,
टाइम संपला 5-10 मिनिटं हो बाबा काय पाय घरचा मुकदमा असा असतो 10 मिनिटं हो द्या. लय लांबून आले हा लांबून आले लोक. मुद्दाम ऐकायला काऊन गर्दी करता हो तुम्ही गिरगाव करायला वाटून वाटून येत जा ना. जवळच आहे तुमच्या महाराज मी काय लांबचा नाही काय नाही इथून 1.5 तासात जाता येते. हा संप्रदाय किती दर्जेदार सरकटे बुवा. एक जण म्हणला महाराज मला त्यांनी माळ घातली त्यावेळेस पासून सुधारलो पण तू हिंदू होतास तो सुधारला असेल काही नवल नाही. बैलाला सुधारायची ताकद बैलाला संताजी महाराज नावाचे संत होऊन गेले प्रकाशराव जगनाडे कुळानं तेलाच्या कुळातले होते. व्यवसायानं तेलाचा घाणा होता. महाराज बापू निसर्गाचा नियम मोडा आणि देहूतल्या मालकाला नियम मोडायला लावला. वापस यावं लागलं वापस. आम्हा झाले एका आजचे यजमानच आमदार साहेब तुम्ही येत कळण जाताना. काय ताण नाही बापू चुल द्या उजडूस तर. या परिसरातले आमदार यजमान म्हणलं तितका बघायचं काम. विनोदात म्हणतोय असं काही ताण घेऊ नका. निसर्गाचा नियम मोडा. वरी गेल्याला वापस आलाय का आता लोक वकील साहेब. जयश्वाल कोणाची मायवेली विटेवरच्या मालकानं तुकोबा राहायला सांगितलं. तुकोबा राय तुम्हाला खाली जावं लागतंय माझं म्हणणं आहे म्हणून जाऊ नका. संताजींचं प्रेत झाकत नाही. कितीतरी लोकांना माती टाकली अंगावर. कितीतरी लोकांना बेल टाकला फुलं टाकली माती टाकली पण चेहरा उघडा राहत होता प्रकाशराव. वकील साहेब वैकुंठातून तुकोबाराय खाली आले आणि एकदाच पाहिलं संताजी कवरक थांबायचं. येतो गुरुवर्य येतो. आणि झाले गुरुजी डोळे झाकले. का प्रेत प्रेत डोळे झाकते प्रेत उघडून डोळे झाकते. काय दर्जा होता संतांजींकडे. माणसाला वारकरी माणूस करीत असेल एखादा साधू सरकडे बुवा. बैलाला वारकरी करू शकतो का आपण. बैल शाकाहारी त्याबद्दल काही विषय नाही शाकाहारी पण बैल भजनात आणू शकतो का मुटकुळे साहेब आपण. संताजी महाराजांनी घाण्याला झुपलेला बैल तुकोबारायच्या गाथ्यातले अभंग ऐकल्याशिवाय चलत नव्हता. त्या बैलाचं नाव होतं सखा. काय त्यांचा महिमा वारंवार. महाराज बैलाला परमार्थात आणण्याची ताकद ही फक्त या संत लोकात हा त्यांचा महिमा आहे. चला ऐका पुढं. रामेश्वर शास्त्री स्नाना करता निघाले. पंढरीबुवा स्नाना करता आणि स्नाना करता निघालेले रामेश्वर शास्त्री 450 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. 375वा उत्सव चालू आहे देहूतल्या मालकांचा. त्या समकालातले शास्त्री म्हणजे रामेश्वर शास्त्री. आणि रामेश्वर शास्त्रीनं चूक केली का काय केली हे म्हणायची पात्रता योग्यता लायकी गिरगावच्या बाळ्यात नाही.
पण रामेश्वर शास्त्रीनं जिथं आंघोळ करून त्याच्यात उडी टाकली. ते आंघोळ करायचं ठिकाण होतं एका मुस्लिम गुरुचं. इस्लाम गुरु होता, मुस्लिम गुरु. त्याचं नाव होतं अनगडशा फकीर. कारण या बा एखाद्या जातीला शिव्या दिल्यानं आपला धर्म उंच जात नसतो. शेजाऱ्याला जर 450 टन ऊस झाला, मग आपण त्यांच्या ऊसात म्हशी घातल्यावर आपला वाढत नसतो. वा वा सुमळ्या, आपला ऊस वाढण्यासाठी त्यानं काय मशागत केली त्याच्या दुपटीनं तुला करावं लागल. तू बसला पप्याच्या माईला गप्पा हानीत आणि ती कुरकुल्यावानी गाला जीवनले आमचे मालक लयच खास 90चा 1.5 एकरवाला आला तरी खासच मालक. हो, मीठ लावून ठेव घरात. हो, खास मालक. लोकाला वाईट म्हणीत बसले ना. आपला करणे पाखंड खंड. धर्म आपला धर्म उंच नेण्यासाठी आपल्यातले जे नालायक आहेत का, पोह्यातला कढीपत्ता काय काय उचलून टाकतेत ना, तसा तो पोषक असतो पोटासाठी. त्याच्यात हरिद्रव असतंय, पाचक असतो. पण काय काय जेवताना पण असं पात्राच्या खाली ढिगल घालते. असे पाखंडी उचलून टाकायचे बापू, तर आपला धर्म उंच जाईल. तुम्हाला एक सांगू का, धर्म इतका मोठा आहे आपला. कोणाची मायवेली वकील साहेब या धर्माकडे वाईट पाहायची. फक्त भीती तुम्हाला तुमच्यापासून राहील. मुटकुळे साहेब हिम्मतच नाही कोणाची या धर्माकडे पाहायची. अनादिकालापासून आलेली ही सनातन संस्कृती आहे. काय हिम्मत आहे कोणाकडे पाहायची. राजो, राक्षसाने या धर्माकडे वाईट पाहिलं तर या धर्मातल्या साधून स्वहा म्हणल्याबरोबर राक्षस बंधा जळाला, नका सगट जळाला, नका सगट यज्ञात. बुवा इतका धर्म पवित्र आहे आपला. फक्त मात्र भीती तुमच्यापासून असते. शेजाऱ्यानं आपलं घर फोडू नये म्हणून कुत्र पाळलं आणि मथारी कुत्र्याला आतमध्ये सोडून अण्णा गेटला कुलूप लावून कुत्र गेटच्या आत मोकळं सोड आणि मथारी गिरगावकराच्या कीर्तनाला आले. चोट्टे मधात घोसुनी म्हणून हुंबाड, काय हुंबाडत ना, हेंबाडे संतोष. हो, 10-15 दिवसाला फोन करतो माणूस, हळदी इचारी तुम्ही. अरे मला तवात लागली अंगाला, आता काय इचारित पण ते रानातली इचारित बिचार. शेती कस काय उल्हास आहे. मलाही आवडते अशी माणसं. माणूस जित संसारात मोठं व्हायचं असेल तर बारक्याकडे बघा. संसारात मोठं व्हायचं असेल तर बारक्याकडे बघा आणि परमार्थात मोठं व्हायचं असेल तर माधवबाबांकडे बघा. परमार्थात मोठं व्हायचं असेल तर मोठ्याकडे बघायचं आणि संसारात मोठं व्हायचं असेल तर बारक्याकडे. मला राग येत नाही ते माणूस कसं काय फोन करतो. गरीब शेतकरी बिचारा पण आवडीन फोन करतोय. सायकलवाल्याने विमानाकडे पाहून कवाच चालायचं नाही. मी पळेनच. हो, खड्यात पडणार सायकलवरील तरी म्हणला चाक फिरायलेत, अंगाव फिरायलेत सुंबळ्या, खाली नाही फिरायले तू, या अंगाव फिरायलेत मन चाक फिरायले. खाली पडा खड्ड्यातून वरी सायकल, विमान पाहत मुरगळ्या कुठला. छोट्यांकडे बघून चालायचं. परमार्थ करत असताना संसारिकडे बघ, संसारिकाचं येतं बघायचं नाही. रावण बी येथेच मेलाय, ज्याची एक चौकट टिकल्यावर 13-12 खासदार. कोणाची माईली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. भारतात माणूस नव्हता त्याच्या विरोधात फॉर्म भरायला, एवढा प्रचंड श्रीमंत. मुटकुळे साहेब 14 कोटी चौकोटी. चंद्र सूर्य येतोपर्यंत तोच मंत्री, तरी संसारात भरून भरून मेलं. म्हणून परमार्थातल्या लोकांनी याच्याकडे बघून नाही जगायचं, आधारीव लोकांकडे बघायचं. अण्णा म्हणायचे, ज्याची संसारात रती त्याची नसती आरती, ज्याची संसारात रती त्याची नसती आरती, ज्याची परमार्थात रती त्याची आरती. आरती तुकारामा. संसारात तर लय दळायले. पप्याच्या माईला मी 1.5 किलो सोनं घेतलं, मग ती तूच होती.
आणि काय नवलाची गोष्ट आहे, कोणी घेत राहते काय येतो काय सांगायला, तिळभर केलं निळभर सांगायला. कंटुल्या कुठला लागत्याला भेटली गाय वासरू घेऊन पंढरपूरला जाय. नाही म्हणलं सासरवाडीतून गाय आली गाय येली, मला कर्मच न वासरा शिव घेतली एसटीत आणि गेलो वासरू घेऊन पंढरपूरला. अरे मामुल्या येडपट लोक. संसाराचा महिमा असतो का कुठं, महिमा परमार्थातला असतो. सासरवाडीला गेलो मी आमच्या, म्हणजे माया लय दिवसाला योग आला, मांडी घाला मस्त लसणाचा वाफा करून बसले ते. तुम्हाला काय सुंबळ्या वाटला कीर्तन का? पॅन्टीवर सवय नसती ना बसायची, काय त्यांचा तोस. हे मोबाईल इचकीत उजडूस तर बसते. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अरे त्याला सकाळीच बायकोनं थोतरी 3दा हाणली रे त्याच्या, आणि तू त्याला शुभेच्छा द्यायला त्याचं लोन जर तुझ्याकडे आली तर तू ही रानात गुतू गुतू आली. टाइम मातीत घालायला पानचटाला चॅटिंग करू करू. पाय ना गाथा, पाय आपली धर्म परंपरा, पाय आपली शास्त्राची परंपरा. मोबाईल चांगल्या करताय राजे हो, त्याच्यातलं चांगलं घ्या, देव तुमचं चांगलं करीन. सासरवाडीला गेलो, कशाचा महिमा म्हणतात माणसं. गेल्यावर पुरणपोळ्या केल्या मला जेवायला. बराबुरा जावाई, तंबाखू खात नाही, सुपारी खात नाही, हो वेगळ्या वेगळ्या रंगाचं पाणी पित नाही, देवाचं भजन करतोय. आणि त्याच्या पोरीला सुखानं सांभाळी तू, म्हणून मला पोळ्या केल्या. हो महाराज, त्याच्या पोरीला नीट नाही सांभाळलं, समुद्रान रस्ता नाही द्याला. सीता कोणाची कन्या होती? सागराची. मारुतीरायन रस्ता मागितला, सागर म्हणला देत नाही. का? माई पोरगी नीट सांभाळता नाही आली. कोणी विचारतंय? पुरणाच्या पोळ्या केल्या, गरम गरम पोळी टाकली पात्रावर. आमटी नाही, भजे नाही, कुरड्या नाही, पापड्या नाही. ते काय नादीत लागत नाही. तू पण पोळी असलं की बस झालं आपलं काम. कशाला ते सरसावणं दाटावणं चटकन फटकन इकून वटकन. ते नुसतं गरम गरम पोळीन गावरान तूप. बिमारी नाही, आजार नाही, काही नाही, काही नाही. फक्त त्या अपघातापासून हे मोड आहे जरसं, याच्यात गॅप आहे. का भरू तू काय माहिती. हो इतके तुरीचे पैसे, हळदीचे पैसे, सोयाबीनचे सगळे प्रकाशराव कुणच नेतो. अक्षय शेट RTGS करतेत. हो सगळे आपले शेतीचे पैसे आहे का नाही अंकल, त्याच्याच इथून असतात. पण ते गॅप भर ना बाबा. आणि हे बी संध्याकाळचे येतात. माणसानं खरं बोललं पाहिजे, खोटं कशाला आहे का नाही. कुथलत नाही पाहिजे. आपल्या लोकांनी कवाच कुथायचं नाही पंढरनाथ. हे घरचंच खाते तरी कुथत नाहीत. आपण रोज 2 गावचं खातो तरी कशाला म्हणायचं मग बरं चलं ना, चटच वाजन ना आपलं. चांगलं चांगलं. आमची तर एक म्हातारी गावरान तू पण चपात्या खाची. आणि शेजारनी विचारलं जीजी काय खाल्लं तर कुटके. उजडायला मसड मेली. मेलेल्या म्हशी जाऊ मी गेलो, म्हणलं चंफे काऊन मेलं. म्हशीचं नाव चंफी होतं. म्हणलं काऊन मेली. ती म्हणली माया दुधाच्या तुपात चपात्या खाती ही पापी, आणि कुटके म्हणती मला वाचायचंच नाही. महाराज इतकं देवानं चांगलं केलं तरी भिकारी तरी व्हा, भिकार चोटपणा नसावा. हा भिकार चोट तुम्हाला तर परवडतच नाही. राजकारणात भिकार चोट लोक लय त्रास देतात. हा तुम्ही काच खाली करू नका, त्याच्या लाऊडस्पीकरच्या लाईनच जात नाहीत. ठाच बोंबलं ते तुम्हाला भिकारी परवडे. भिकार चोटले. पुरणपोळी टेकली. दिगंबर बुवा अर्धा किलो तुपाची बरणी होती, शेका पुढं ठुली आणि 2 छटाक टाकायचं असेल सासूबाईला. पण कडीचं पगाळल्यामुळं अर्धा किलो पडलं. बाई महाराज जावाई चट खातो. आता मात्र तुपावर मन बसलं. 5 संसारातली महिमे कशी असते. हुशार सासू
दृष्टांतातली सांगायलो हा. खऱ्या सासून बाळू महाराजाला वाढायला यावा जाग्यावर मरण इतक्या रगील जावायला. हो. म्या वदनी कवळ घेता श्लोक म्हणला. मला माहित होतं आता एकच पोळीनं अर्धा किलो तूप खायचं. कुटक्याला छटाक भर खोंगाच गुरुजी असा. पण त्याच्या लक्षात आलं बाई अर्धा किलोला अर्धा किलो खातेत. त्याने एक विचार केला. म्हणल्या जावाई मी आमच्या गावातल्या मसुबाला नवस केलता माझ्या मुलीला जर कीर्तनकार मालक भेटले तर त्याच्या ताटात 2 घास खाईन. सासू कीर्तनातली सांगायलो काय बापू माग पोळी दाखवली पोळी लय चालू लोकन खरी नाही दाखवायचे पडद्यावरली कला आहे त्यांची बिचाऱ्यांची. चला अरे म्हणलं हे तर लय चालू पण आहे. मी म्हणलं मामी आमच्या वाटण्या झाल्या. बाईन कशा झाल्या? मी म्हणलं आडव्या. बांधलेली जागा लहान्याला गेली आणि रिकामी जागा मला आली. ओढ मधातून बोट 9 छटाकाचा गोळा मायाकडं पगळलेलं छटाक भर तूप तिकडं. दृष्टांतातली सासू म्हणली लय चालू जावाई बाई तुमच्याकडे विलक्षणचं कस काय? म्हणजे काय नाही आमच्याकडे दनादन एकच पक्ष. बयान आमच्याकडं तर सारा कालवाच आहे. कालीलन तू बाईनं म्हणजे माझ्या बायकोच नाव बबी नाही बरं. मी दृष्टांतातली बबी सांगायलो. हे पांचट संसारातला महिमा सांगायलो. पांचट हलकट. फक्त तुम्हाला राग येईन म्हणून माह्यावर घेतलाय पण गळ्यात शपथ तुमचा सांगायलो. तुम्हाला राग येईन म्हणून माह्यावर घेतलाय इतकं मात्र लक्षात ठेवा. कस काय स्वभाव आहे बबीचा काय सांगायचं मामी. कधी भजण्याला घरी आणलं तर चहा पाजीत नाही. महाराजाला घरी आणलं तर जेवायला करीत नाही. दृष्टांतातली बायको सांगायलो. हे खऱ्या बायकोनं आज सायकिल्या म्हणे माय मोह कशाला वान उघड करता हो. मी दृष्टांतातली सांगायलो. पण काय करायचं मामी तुमच्या तोंडाकडे पाहून गटगट गिळीतो. 10 छटाक तूप केलं. हे हरामखोर भडव्या संसाराचा महिमा. नालायक संसाराचा महिमा. हा महिमा नाही वाखाणायचा. माणसं घरी आले पिठलं पोळी जेवायला केली. मंडळीला सांगितलं पापड तळ. ती म्हणली या धोळा असतेत का? म्हणलं भाज. इकडे या. जवळ बोलिलं. स्वयंपाक घरात वाकिलं. नवऱ्याच्या पाठीवर उभी राहिली पापडाचा डबा काढा. लगेच यायच्यासारखा म्हणला काय त्यांचा महिमा. हलकट महिमा आहे. हलकट हलकट. हे पांचट महिमा संसाराचा आहे. फलकट तो संसार आणि सार महिमा देवाचा आणि संतांचा आहे. तो महिमा महिमा आहे. ऐका पुढे 5 मिनिटात. एवढं ऐका बस झाला. आता काही गावकरी बोट करू नका. मला सकाळी काल आहे पुन्हा. आनंद वाटला. या मातीत गुरुवर्य माधव बाबा चातुर्मासाला होते याचा आनंद आहे. तो आनंद आहे महाराज. भक्तीचा सुगंध या मातीला. वारकरी संप्रदायातल्या आधारवडाचा स्पर्श या मातीला आहे म्हणून इथं आनंद आहे. त्या विहिरीत उडी टाकली रामेश्वर शास्त्रीनं वकील साहेब. ती विहीर होती मुस्लिम धर्मगुरूची. त्यांचं नाव आहे अनगडशा नावाचे फकीर. धन्य शिवडी हनली. देखो भला
झाडून काढणार गेलं सरकार. रामेश्वर शास्त्री अपने कुएं में तैर रहे हैं. याली हिंदी ही रील कुवाच म्हणतात ना लालाजी. कुएं में तैर रहे हैं. ते मुटकुळे साहेब त्या अनगडशा फकीर म्हणजे असं दुकानात धोपण काढणारा फकीर नव्हता. ते जरी मुस्लिमांचा गुरु असेल पण ज्या भागात पाऊस नाही त्या भागात जर त्यानं चिमटा वाजिला तर पाऊस पडत होता. ते काय सामान्य फकीर आहे का महाराज? त्याला अनगडशा फकीर म्हणतात. तुकोबरायच्या कीर्तन परंपरेत फोटो आहे त्याचा. हिरव्या रंगाची कपडे घातलेला, डोक्याला हिरव्या रंगाची कपडा बांधलेला, चिमटा घेतलेला, कटोरा समोर टेकलेला, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीला मांडी लावून कीर्तन ऐकणारा फकीर होता. पुढे ऐका महिमा. अंगरशाने आवाज दिला, रामेश्वर तैरते रहना, रामेश्वर तैरते रहना, रामेश्वर तैरते. त्रिवार शब्द. महाराज काय ब्रह्मदेवाची ताकद आहे शब्द खोटा करायची. पाऊस लागला पठ्या शास्त्री त्या काळातला. पण किती वेळ पवन मुटकुळे साहेब. पवनं संपलन वर हे आला की अंगावर पेट्रोल टाकून इस्तू टाकले इतकी आग होऊ लागली. कारण शब्द तोंडातून पडला होता तैरते रहना. लाखो शिष्य जमा झाले. म्हणजे त्यांच्या परिवारातली प्रेम करणारी 150 लोक अशी जमा झाली. काय करावं काय करावं काय करावं सगळ्यांनी विचार केला. आणि ही वरात आता तुकोबरायच्या वाड्याकडे घ्या. पण तुकोबरायच्या घराकडे नेत असताना रामेश्वर शास्त्री जळून जातील. वकील साहेब करावं काय? पखालीत बसिले. पखाल कापली, पखालीत बसिले. पखाल फक्त जुन्या लोकांना कळती. ज्यांच्या पॅन्टीवाल्याने उग्याच माना हलवा कळाला असं समजून घ्या. पखालील 4 तोंड, पाणी टाकायचे 2 आणि काढायचे 2. पखालीत बसिलं. वरी माठ धरला, ती वही धरली तुकोबरायच्या दारात. अहो ऐकलत का? अहो अहो ऐकलत का? काय वाणी असेल हो. अहो अहो ऐकलत का? वाम कुक्षी घेतो ते तुकोबराय. काय ग आवले, मोठ्या मोठ्या पगडीधारी माणसं आलेली आहेत. पाहिलं तर हा रामेश्वर शास्त्रीचा परिवार आहे. आहो शब्द वापरला जिजाबाईनं. तुम्ही पण मालकाला आहो शब्द वापरी जा. माझ्याकडे मोबाईल नाही वकील साहेब मोठा, म्हणजे पैसे आहेत बरं, पण आता म्हातारपणी गाऊन घालायचा नाही. आता लोक लुगडं घातलं, आता म्हातारपणी कशाला गाऊन घालायचा. पैसे आहेत आपल्याकडे पंढरनाथ बघ, काही ताण नाही, अडचण नाही कशाची, भरपूर दिले देवान, कशाला कोथायचं. पण मोबाईलवर एका बाईनं कमेंट टाकली कीर्तनाला, महाराज तुम्ही सांगता बाईनं नवऱ्याच्या पाया पडावा, देवाच्या पाया पडायची गरज नाही, महाराजाच्या पाया पडायची गरज नाही, पण माझा नवरा लायकीचा नाही, मी त्याच्या पाया पडू कसं. तरी पण त्या बाईला सांगितलं, बाई तुझ्या चपलाला हात लावून स्पर्श करतो, प्रणाम करतो, तरी पण त्या नालायकाच्या पाया पडच, तरी पण त्या हरामखोराच्या तू पाया पडच. तर का माझ्या माईंनो त्याचं कारण आहे का. वकील साहेब तुम्ही कायद्यातले पंडित आहात, अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला पाहायला भेटत असतील. या देशातल्या मावल्या किती त्रस्त येतात, तरी नालायक नवऱ्याच्या पाया का पडायचं याचं कारण आहे का 2 मिनिटात. मुटकुळे साहेब नवरा नालायक होता म्हणून त्याच्या नालायकपणाला कंटाळून जर आईनं नालायकपणा केला तर यांच्या दोघांमधून प्राप्त झालेल्या चिमुकल्या वासरांची काय दशा होईल. काय दोष होत्या लेकरांचा. बापानं दिगंबर बुवा चूक केली आणि नवऱ्याच्या चुकीला कंटाळून जर माईनं चूक केली तर त्या दोघाच्या पोटी जन्माला आलेल्या मुलीचा काय दोष आहे, त्या मुलाचा काय दोष आहे. म्हणून माझ्या माईंनो, माझ्या बहिणींनो, तुमच्या चपलाला स्पर्श करून प्रणाम करतो, नालायकाचं दर्शन घ्या, त्याची चूक झाका आणि तुम्ही कायमस्वरूपी वाघिणीचं बळ घेऊन जगा आणि या देशाचे हिरे म्हणून चमकणाऱ्या आपल्या आपत्यांना मोठं करा. वाह.
आपल्या वासरांना मोठं करा, आपल्या कन्येला मोठं करा, आपल्या मुलाला मोठं करा. माझ्या माईंनो, बापानं माईनं जर सारखी चूक केली तर तुमच्यापासनं प्राप्त झालेल्या त्या चिमुकल्या वासरांचा वनवास होईल, वनवास होईल. त्या चिमुकल्या वासरांचा अंगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंदे भोजन भायो वाळीन म्हणेना त्वमेव माताच पिता त्वमेव बंधू सखा. ए म्हातारी कुठे गेली रे? आणि त्वमेव माताच पिता त्वमेव. या 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 या. अरे वा कंटुल्या, हा तुला पिराला कापायला पाहिजे, उभा, आडवा नाही, उभा कापायला पाहिजे, उभा. भडव्या हरामखोरा, कशाला साधना करायच्या अशा पांचट? कोण सांगितलं तुम्हाला? ह्या साधना येतात. महाराज कीर्तनात रामकृष्ण हरी सुरू झाल्यापासून जय विठ्ठल होईपर्यंत शिस्तीत जो वारकरी उभा आहे का, त्याची दखल पंढरपुरातला मालक घेतो. आज तुम्हाला किती दाखवायचे कीर्तनात व्हॉट्सअप खेळताना? तुम्हाला तर कॅमेऱ्यात लय पाहता येत असतील, उद्याच बाजूला काढतील की, पण टाकू नको कोणाला, अपमान होत असतो आपल्या संप्रदायाचा. चालू कीर्तनात व्हॉट्सअप महाराज, चालू कीर्तनात. किती मूर्खपणाचं टोके मला सांगा तुम्ही. कोणाला चॅटिंग करायला तू? कुठं तुला मुख्यमंत्री बोलणार आहे? आणि कोणाला चॅटिंग करू तू? भंगिऱ्याला, ज्याला सकाळी बायकून बुटानं हाणलंय त्याला? तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, ते लोन तू याकडे येईन, तू मुसळानं हाणीन तुला. कशाला करायला आगावपण आहे महाराज? साधना तुम्ही अजून पहा. हेवा, मी कोणाला चोंभाळतो ना आपल्याला वरबाडतो असा विषय नाही. आमच्या इथं बांधकाम करताना प्लास्टर करायला गरीब मिस्त्री होता, गरीब गरीब गरीब. त्याच्या घरी मी एकदा गेलो, मला बोलवलं त्यानं, तर मी त्याला एक शाल आणि हार नेलता. तर त्याच्या घरामध्ये त्याला शाल घालताना मला वाकावं लागलं, म्हणजे माझ्या डोक्याला पत्र लागत होते. पण ते शुक्रवारी काम बंद करून थापी फेकून जवळच्या मस्जिदीमध्ये हातपाय धुवून, एक पकीटभर पाण्यानं हातपाय धुवून मस्जिदीमध्ये नमाजला जात होतं. गरीब हो, गरीब 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 गरीब. आपले कोट्याधीश ज्ञानोबराय तुकोबारायच्या सोहळ्यात टेम्पो करून गाद्या टाकून 52 अध्यायाचा ग्रंथ सुरूच. आणि ते दिंडी मालक त्यांना काऊन येऊ देतो माहिती आहे का? हे दक्षिणा लय मठी देते ते दिंडी मालक. त्या येऊ देतो पत्ते खेळणाऱ्याला. यायला तो कोणता नरक असेल ते सोडून द्या, पण पत्ते खेळणाऱ्याला आणि पेणाऱ्याला जो दिंडी मालक पैशामुळे येऊ देत असेल, त्या दिंडी मालकाचं अख्खं कुळ नरकाला जाईल, लक्षात ठेवा. कशाला अशी भंगीर येऊ द्यायची महाराज? कशाला येऊ द्यायची? कशाला? चांगल्या लोकांना त्रास होतो या नालायकामुळे. आज पैसे गोड वाटतात महाराज, पण ते पैसे विस्त्याच्या रूपात प्रगट होतात. आणि ज्या वेळेला अग्नीच्या रूपात प्रगट होते त्यावेळेला सगळं अंग जळत आहे. हो, विद्यारण्यांना कर्म चुकलं नाही. तुमची आमची काय कथा आहे? काय सांगू लागलो? देव होती. कोण कर्दम? सामान्य का महाराज? सपरमेष्टि भय छायायाम स्वस्वरूपेण छायायाम ततच्छाया प्राप्तेषु यो कर्दमातिथि पावकः. ब्रह्मदेवाच्या छायेपासून निर्माण झालेली कर्दम, विधाता, चतुरानंद, परमेष्ठी, सामान्य कर्दम. महाराज काय अनुरागी महात्मा. आणि त्या कर्दमाला देहुती सारखी पत्नी भेटली बुवा. प्रारब्ध क्रियमान सांगतोय. लग्न झालं, अपत्य पाहिजे मुलगा, वाटेल ते प्रयत्न. महाराज माणसं जन्माला घालायचाच ज्यांचा बाप आहे त्याला लेकराची अडचण. तुम्हा आम्हाला जन्माला कोण घालते? पंढरपुरातला मालक नाही, काशीतला मालक नाही, कुलाल हाडाचा बाप चाडाचा अखंड मडके घडीतो रे. हे नवशिद्राचं उभं गाडगं तयार करायचा कारखाना ज्याच्याकडे, त्याला ब्रह्मदेव म्हणतात. आणि हा ब्रह्मदेव कर्दमांचे वडील. काय अडचण असेल संभाजीबा तरी आपत्ती नाही. एक दिवस उगवला, पत्नीला सांगितलं, प्रिये
या संसारातनं मला बाहेर पडायचंय. मालकांचं वाक्य, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. किती दिवस फलकट तो संसार, येथे सार भगवंत. संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शोने, पाठी लागले ओढाळ. काम क्रोध लोभ शोने, पाठी लागले ओढाळ. भवनाने शरण जावो, दृष्टी देईल निर्मळ. भवनाने शरण जावो, दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो सदैवाचा, सेवा करा उपकारी. अंधाराया दृष्टी देतो, संसार दुःख नकोय ग, उरले ते हरी तुम्हा समर्पण. ए ग ए देहुती, आता उरलेलं आयुष्य मला विश्वाच्या मालकाच्या स्वाधीन करायचे. काय नवरा असेल, त्याच्या शब्दाला दाद देणारी काय बायको असेल. मागवारी केली. सद्गुरु जोग महाराजांचा सप्ताह असतो आळंदीला, एक दिवस जात असतो. एखाद्या महात्म्याचं कीर्तन ऐकायचं, मग घरी यायचं. पवित्र इंद्रायणी मातेच्या तीरावरून असं पुढे चालत असताना दोघा नवरा बायकोनं इंद्रायणीच्या पाण्यात हातपाय धुतले. आनंद वाटला. नका कांगोळ करणे, पण हातपाय धुतले. पण तो हातपाय धुवून पुढे आला आणि त्याच्या खांद्यावर असं मोठं उपरणं होतं, नागपुरी नखीचं असं उपरणं. ते चलत असताना बायको मागून आली, मागून लोंबलेल्या उपरण्यानं मह्या देखता तोंड पुसावलं. तिचं त्याचं नाही. काय वाटत असं ज्ञानोबा राहायला, काय वाट मला इतकं लंपटपणा. हे ग मी कंटाळलोय प्रपंचाला. आता मला याच्यातून बाजूला सुटका पाहिजे. मी तुझ्यासोबत लग्न करताना नियम केलता, मला मनाला वाटेल त्यापर्यंत तोपर्यंत प्रपंच करेल. बाई बाई होती महाराज, तिने सांगितलं मालक तुम्ही मला म्हटला होतात मला जोपर्यंत संसार करा वाटेल तोपर्यंत करील, नाहीतर मी तपश्चर्या करता निघून जाईल. पण मी पण तुम्हाला असं वचन दिलं तर एखादं तरी आपत्य असावा. हो म्हणे. छान 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 छान. सगळ्या तीर्थात आंघोळी केल्या महाराज. एकाच तीर्थाचं नाव सांगितलं. त्या तीर्थाचं नाव होतं बिंदुमान नावाचं तीर्थ. सरोवर बिंदुमान. विमान बोलवलं, टपराचं नाही रे, नाही रे अजून टपराचं विमान नाही, पुष्पक विमान. विमान बोलवलं. कोणतं? वरचं. चालक कोण आहेत? पंढरपुरातल्या मालकाचे सेवक, काशीतल्या मालकाचे सेवक. ते विमान बोलवलं. त्या विमानामध्ये देहुती आणि कर्दम बसले. बिंदुमान नावाच्या तीर्थावर पोचले. करा आता स्नान. संकल्पित स्नान केलं. दगदकुशीतलं पाप संपलं. ज्याला वटीपदर म्हणतात. याच्या पलीकडचा सोपा शब्द सांगतो, त्याला गर्भाशय म्हणतात. यावतो वटीपत्रे सुपत्रे सुधा जायती निषदाहा. काय दोष असेल तो दोष त्या तीर्थानं जाळला. आणि त्याच्यावर 1.25 वर्षाला महाराज एक एवढा विद्वान पुत्र झाला, एवढा विद्वान की सांख्यशास्त्राचा निर्मिता. सांख्यशास्त्राचा निर्मिता. त्याचं नाव कपिल. कपिल सिद्ध भगवान की जय.
कपिलांचा जन्म झाला. माझ्या माईंनो, तीर्थावर स्नानाची ताकद किती मोठी आहे. पण त्या तीर्थात जुन्या चोळ्या टाक, त्या तीर्थावर असा द्रोण घ्यायचा, त्याच्यावर दिवा पेटवायचा, दिवा वात पेटून दिवा सोडून द्यायचा, वात जळती दुरण जळतू, तीर्थाला चटका बसतू. आपल्या डोसक्यावर जर तसाच दिवा लावला तर कापराचा होंडी होशील ना होंडी. कोणी सांगायचं तुम्हाला? कोणाचं ऐकणार आहेत तुम्ही? किती सप्ते, किती कीर्तन, किती भागवत, किती रामायण, किती शिवपुराण, कधी सुधारायचं तुम्हाला? पांचट परमार्थ करायचा नाही. कोण सांगितलं तुम्हाला वाद तुरुणात सोडून चंद्रभागेत सोडायची? हे दीपदानाची पद्धत असती का? नाही 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 नाही. चंद्रभागेच्या वाळवंटात एक बाई म्हणे मी 1.25 लाख वाती गावरान तुपातल्या जाळल्या. कोण म्हणते तुला हा शिष्टाचार आहे? कोण म्हणते हा कुलाचार आहे? कोण म्हणते हा परमार्थातला भाग आहे? नाही, हा देखावा आहे, हा देखावा आहे. माझ्या माईंनो, तुम्ही तीर्थावर गेल्याच्या नंतर चंद्रभागेचं स्नान करायचं आणि जोपर्यंत दुसरं पातळ बदलीत नाही तोपर्यंत वल्याच कपड्यानं पाण्यातलीच वाळू घ्यायची, तिला भगवान शंकराच्या पिंडीचा आकार द्यायचा आणि वल्याच कपड्यानं हळीत कुंकू समर्पित करायचं. असली साखर तर 2 साखरेचे कण समर्पित करायचे, असलं फुल तर एखादं फुल बेल समर्पित करायचा, नमस्कार करायचा आणि त्याच वल्या कपड्यानं पुन्हा तो महादेव उचलून पाण्यात टाकायचा. याला म्हणते तीर्थावरची भगवान शिवशंकराची पूजा. याहीनं केलेले महादेव दुसरे तुडवायलेत आणि म्हणून तुमच्या महादेवाचं आयुष्य कमी व्हाले घरच्या. म्हणून लवकरात लवकर तुमचं कपाळ ढवळ्या परतीवानी वाले. मला काय भीती वाटत नाही. संभाजी महाराज घेणार नाहीत कीर्तन, नका घेऊ. मी तसं माग लागे नाही, मुळीच नाही. गरजच ठुली नाही मालकानं माग लागायची कोणाच्या. काय गरज आहे त्याला? भरपूर पैसे येत आणि बायको एकच आहे. जीव लावणारी पुन्हा चांगली, काय गरज नाही, काय आगावपणा करायची गरज नाही. याचे बोट उचलन, त्याचे बोट उचलन. हो, पते खेळू द्या पण आम्हाला तुमच्या दिंडीत येऊ द्या, तुम्हाला 1 लाख रुपये देतो. अरे पत्ते खेळणारा जरी येऊ दिलं तर कालांतरानं तुहना तू पत्ते खेळन आणि इना इकीन इना पक्वादन टाळ इकीन. नाही महाराज, पैशासाठी लाचारी स्वीकारायची नाही. आपल्या संप्रदायातल्या लोकांना, मूर्खाला स्वीकारायचं नाही. देशीचे दुकान 2 होते, त्याचा बाप मेला, नाव सांगत नाही फक्त, आणि मला कीर्तनाला बोलिलं. तारीख आजही तुझ्यासारख्याने घेतली होती. तो माणूस नंतर 2-4 दिवसाला तुझ्यापाशी कुतला. बाळू महाराजांनी आमचं वर्णन जास्त केलं नाही, याच्यापाशी मी सांगितलं. म्हणजे तू नव्हती घेतली ती, पण त्या तारीख घेणाऱ्याला संभाजी बाबा मी एकच सांगितलं, याच्या 2 देशीच्या दुकानानं महाराष्ट्रातल्या किती बायका विधवा झाल्या, लवकर किती विधवा झाल्या, त्याच्याकडे पुण्य आहे का? फक्त एकच म्हणलं, माननीय सन्माननीय आदरणीय पण नाही म्हणलं, माननीय सन्माननीय अमुक अमुक वैकुंठवासी, त्यांच्या पुण्यतिथीचं आज कीर्तन आहे. त्यांचे हे अमुक तमुक एवढे मुलं आहेत, प्रचंड मोठं आपल्या वडिलांचं श्राद्ध करतात. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या वडिलांना अधिष्ठान मिळो अशी देवाच्या चरणी प्रार्थना. 2 देशीचे दुकानं असल्यावर त्याच्या बापाला कसं अधिष्ठान मिळेल? कारण वर्षाच्या गोळ्या संपल्यात का? मला एक असं कॅमेरे चालू आहेत माझ्या पुढे, मला काय भीती आहे त्याची? कसं भेटू शकतं का महाराज, मला सांगा बरं तुम्ही. पण आता मी बी घोड्यावर बसल्यामुळे मला तितकं बोलावं लागलं. मी जर घोड्यावर नसतो बसलो ना तर तितकं पण बोललो नसतो. घोडं कळतं ना तुम्हाला? तदेव लग्नं सुदिनंद देव ताराबलम चंद्रबलम विद्याबलम दैवबलम लाभस्त्रीशाम जयस्त्रीशाम कुतस्त्रीशाम पराजय. म्हणजे मग लग्न झालं. म्हणून त्या मध्यस्थानं सांगितलं, महाराज तुम्ही जास्त त्यांचं वर्णन केलंच नाही. अरे म्हणलं येड्या, त्याला जर जास्त वर्णन केलं तर मी आधीच तर 75% बाहेर खातो. मी घरी जायच्या आधीच पपेची माय मरण ह्या पापानं. दुसऱ्या बायकायचे नवरे मारले त्यानं दारू पाजू पाजू, मग बायको मरण. मी तर पिणार नाहीच ना. आमचा उन्हाळा होईल. मर्यादा असते महाराज, मर्यादा.
कीर्तन कोणाची घ्यावं लागतील, पण चोंभाळणं. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. मर्यादा असते पाहिजे, मर्यादा. कारण बॉम्ब कधी पडेल सांगतात येत नाही वरच्याचा, पण हिसाब पाहिजे. म्हणून माझ्या माईंनो, तीर्थावर गेल्यावर तीर्थाचा शिष्टाचार विसरायचा नाही. भंगिरेनं सांगितलेलं ऐकायचं नाही. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोखोबा आहे, नाथ बाबा, सावता बाबा यांच्या प्रमाणितलं ऐकायचं, रेषेतलं ऐकायचं कोणाचं नाही. विमानात बसले, बिंदुमान सरोवरात स्नान केलं, तिथल्या मातीची शिवजींची स्थापना केली आणि पुनश्च तीर्थात समर्पित केलं. सांख्यशास्त्र ज्यानं केलंय, सांख्यशास्त्राचे निर्मिते महर्षी कपिल आज विश्वातली प्रत्येक सौभाग्यवती स्त्री शक्य असल्या जीवनात एकदा तरी त्या समुद्रावर संक्रांतीचं वाण द्यायला जाते. त्याला गंगासागर म्हणतात आणि त्या अधिष्ठानावर कपिलांचं अधिष्ठान आहे. तीर्थातली ताकद आहे. महाराज ब्रह्मदेवाला नातू होण्यासाठी स्वतःची ताकद चलत नव्हती. ब्रह्मदेवाच्या मुलाला मुलगा होण्यासाठी स्वतःची ताकद चलत नव्हती. ब्रह्मदेवाच्या सुनेला मुलगा होण्यासाठी स्वतःची ताकद चलत नव्हती. तिघांची ताकद नदीला गेली आणि तीर्थाची ताकद उदयाला आली. त्या तीर्थाचं नाव आहे बिंदुमान नावाचं सरोवर. या सरोवरात स्नान केलं आणि सांख्यशास्त्राचा निर्माता कपिल सिद्ध जन्माला आला. महाराज त्या तीर्थात अनिष्ट प्रारब्ध जाळायची ताकद होती. महाराज देवती कशाला म्हणतात? महाराज तिच्याही जीवनात मागचं प्रारब्ध थोडंसं गौण होतं आणि हे प्रारब्ध फक्त बिंदुमान नावाच्या सरोवरात ते तीर्थच जाळू शकतं आणि त्या तीर्थानं तिचं मागचं प्रारब्ध जाळलं आणि कपिलाचा जन्म झाला. महाराज प्रारब्ध संपवायची ताकद चुकीचं ही तीर्थात सुद्धा आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात प्रारब्ध